नमस्कार, मी रेखा बेगडे. सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. मंगळवार दिनांक 30 जानेवारी रोजी वडगाव मावळ या ठिकाणी मावळ तालुका काँग्रेस यांच्या वतीने आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे गुजरातला स्थलांतरित होत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने होणाऱ्या पेपरफुटी प्रकरण आणि राज्य सरकारचे विद्यार्थी विरोधी धोरण, ग्रामीण भागात शिक्षकांची कमी संख्या तसेच महाराष्ट्र विद्युत मंडळाचा गलथान कारभार या आणि अशा अनेक समस्यांबद्दल रोजगार द्या, न्याय द्या अशी मागणी करत जाहीर निषेध करण्यात आला. मावळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश वाघोले, जिल्हा युवक अध्यक्ष महेश टावरे, यशवंत मोहोळ, उपाध्यक्ष राजू फलके, महिला अध्यक्षा प्रतिमा हिरे, महाराष्ट्र प्रदेश युवक नेते निखिल कविश्वर, तालुका सरचिटणीस प्रताप हुंडेकरी, माजी अध्यक्ष महाराष्ट्र तालुका काँग्रेस रोहिदास वाळुंज, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रताप सिंग हिरे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा कौस्तुभ ढमाले, विशाल वाळुंज, वडगाव शहराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, राष्ट्रीय प्रभारी युवा काँग्रेस एहसान खान, जिल्हा प्रभारी चंद्रशेखर जाधव, ऋषिकेश येवले तसेच यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यामध्ये मधले जे रोजगार आहेत सगळे मावळ तालुक्यातले जे येणाऱ्या कंपन्या होत्या त्या मोठमोठ्या कंपन्या गुजरात सरकारने ते गुजरातचेच पंतप्रधान म्हणावे लागेल आपल्याला, कारण ते फक्त गुजरातचाच विचार करतात, महाराष्ट्राचा विचार करत नाहीये. महाराष्ट्रामध्ये अत्यंत दीनदयनीय अवस्था झालेली आहे सर्व नागरिकांची, मतदार राजाची. सत्ताधाऱ्यांनी, आमदारांनी यांनी सत्तेचा विचार करून एकमेकांचं गठबंधन करून स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त सत्ता स्थापन केलेलं आहे. इथं जनमानसांचा पूर्णपणे हाल चालू आहे. लाईटची गैरसोय होतीये, विद्यार्थ्यांना शिक्षक नाहीयेत आणि कंपन्या बाहेर चालू आहे. सर्व गोष्टी पाहता सरकारचं अजिबात लक्ष नाहीये. यामुळे मी मावळ तालुका युवक काँग्रेस तर्फे सरकारचा जाहीरपणे निषेध करतो. में रोजगार दो न्याय दो की मुहिम के तहत आज हम लोगों ने सरकार के विरोध में प्रदर्शन किए. युवा कांग्रेस की एक ही मांग है कि जो यहाँ पे जो शिक्षकों की जो भर्ती है वो शिक्षकों की भर्ती जल्द से जल्द हो. स्कूल में शिक्षक नहीं है, यहाँ पे युवाओं को रोजगार की कमी है, युवा पलायन कर रहे हैं. इसको लेकर आज युवा कांग्रेस ने धरना प्रदर्शन और अधिकारियों को हम लोगों ने शिक्षक की बहाली जल्द से जल्द हो, इसको लेकर युवा कांग्रेस ने एक अल्टीमेटम दिया है कि आप जल्द से जल्द शिक्षक. नमस्कार, मी विशाल वाळुंज, माजी सभापती तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळ, जिल्हा अध्यक्ष काँग्रेस सांस्कृतिक सेल, युवक अध्यक्ष तळेगाव दाभाडे शहर. आज या ठिकाणी रोजगार दो न्याय दो हे पुणे जिल्हा काँग्रेसच्या वतीनं, त्याचबरोबर मावळ तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी एक आंदोलन करण्यात आलेलं आहे. हे आंदोलन करत असताना त्या मागचा हेतू एकच आहे. देशामध्ये असंख्य तरुण असे आहेत की ज्यांना आपल्या देशामध्ये रोजगार मिळत नाहीये, त्यांना काम नाहीये. सरकार खोटं बोलतंय. 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन या सरकारने दिलं होतं आणि ते त्या आश्वासनामध्ये सपशेल फेल गेलेलं सरकार आहे. आज मावळ तालुक्याचा विचार केला तर मावळ तालुक्यामध्ये शिक्षकांची संख्या ही 150 कमी आहे. विद्यार्थी हा देशाचं उद्याचं भविष्य आहे. तर सरकार अशा पद्धतीने जर देशाचं भविष्य घडवण्याचं काम जर आपलं करणार असेल तर उद्याचं देशाचं भविष्य हे अतिशय धोकादायक असेल असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतंय. आज या ठिकाणी मावळ तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं आज या तालुक्याचे असणारे गट शिक्षण अधिकारी सन्मान्य श्री वाळुंज साहेब त्यांना मावळ तालुक्यामध्ये जवळजवळ मावळ तालुक्यामध्ये अनेक जिल्हा परिषदच्या शाळा आहेत आणि या शाळांचा सरासरी विचार केला तर 150हून अधिक शिक्षक कर्मचारी या ठिकाणी कामावरती नाही, कमी आहे. 150 पेक्षा अधिक कमी असणारे शिक्षक हे भविष्यात अनेक या तालुक्यातून या तालुक्याचा पूर्वीचा इतिहास पाहिला तर अनेक डॉक्टर, अनेक अधिकारी, अनेक राजकारणी, अनेक उद्योजक घडवण्याचं काम या जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून झालं. आणि त्याच शिक्षणाचं ज्ञान अर्जन करणाऱ्या त्याच शाळेमध्ये जर आज शिक्षक नसतील तर त्या तालुक्यांसाठी, या शिक्षक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत लाजिरवाणी असणारी गोष्ट आहे. माझं या ठिकाणी मावळ तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी बीडीओ साहेबांना एकच सांगणं आहे, त्वरित 150 जे शिक्षक कमी आहेत ते लवकरात लवकर भरले जावेत आणि जर 150 शिक्षक किंवा जे कमी शिक्षक आहेत हे भरले गेले नाहीत तर भविष्यात मावळ तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं अत्यंत मोठं
आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल आणि त्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची असेल. कृपया आपण माझ्या पोर्टल व वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका.